हिंदुस्थानी संगीताचे स्वर अलंकार कसे वाजवायचे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मग हिंदुस्थानी स्वरांची आपली सुरुवात करतात. काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5. तर बघा पहिला काळी 1, काळी 2, नंतर F, नंतर काळी 3, काळी 4, काळी 5, परत नि सी आणि परत काळी 1. सा रे ग म प ध नि सा अशा प्रकारे हिंदुस्थानी संगीताचे स्वर अलंकार वाजवले जातात. आता आपल्याला भारतीय संगीत शिकायचं आहे. बघा स्वर अलंकार लेसन नंबर 1. आरोह आहे काय? सा रे ग म प ध नि सा. आरोह. आरोहला वेस्टर्न नोटेशन मध्ये काय होतात? सी शार्प, डी शार्प, एफ, एफ शार्प, जी शार्प, ए शार्प, सी शार्प. त्यांचे फिंगर नंबर काय येणार? 2, 3, 1, 2, 3, 4, 1, 2. अवरोह आहे. अवरोह म्हणजे उजव्या साईडने प्लेइंग करताना डाव्या साईडने यायचं. सा नी ध प म ग रे सा. वेस्टर्न नोटेशन काय आहे? सी शार्प सी, ए शार्प जी शार्प, एफ शार्प एफ, डी शार्प सी शार्प. आणि फिंगर नंबर राईट हँड फिंगर बघा 2, 1, 4, 3, 2, 1, 3, 2. स्वर अलंकार लेसन नंबर 1 अवरोह. आता मी दाखवतो सा रे ग म प ध नि सा. बघा वेस्टर्न नोटेशन फिंगर नंबर 2, 3, 1, 2, 3, 4, 1, 2. रिटर्न 2, 1, 4, 3, 2, 1, 3, 2. बघा सी सा रे ग म प ध नि सा. सी शार्प डी शार्प. बघा 2, 3. बघा 3 च्या खालून माझा पहिलं बोट गेलंय. बघा क्रॉस 1 बिलो 3. बघा काय लिहिले आहे समोर? क्रॉस 1 बिलो 3. 1, 2, 3, 4. परत क्रॉस 1. बघा हा बोट गेलाय 4 च्या खालून. बिलो 4 म्हणजे ह्या 4 च्या खालून गेला. परत एकदा मी प्ले करून दाखवतो. बघा सा रे. बघा 3 च्या खालून 1 गेला. ग म प ध. बघा 4 च्या खालून 1 गेला. नि सा. अवरोह रिटर्न सा नि ध प म ग रे सा. बघा अवरोह करताना 2, 2, सा रे ग म प ध नि सा. बघा क्रॉस 1 बिलो 2. बघा 2 च्या खालून 1 गेलाय. सा नि ध प म. बघा 2 च्या खालून परत 1 गेलाय. ग रे सा. असं अशा प्रकारे वाजवलं जाईल. सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प म. सा रे ग म प ध नि सा. सा रे ग म. हा स्वर अलंकार लेसन नंबर 1 हा इथे मी पूर्ण करतो.